नागपुरात नशेच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांवर सीताबर्डी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। एका प्रसिद्ध हॉटेलवर धाड टाकत एमडी ड्रग्सचे सेवन करणाऱ्या 3 तरुणांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे। नेमकं काय आहे प्रकरण बघूया या रिपोर्टमधनं। सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार 16 जुलै रोजी पोलिसांनी नागपुरातील एका प्रसिद्ध हॉटेलवर धाड टाकली आहे। या कारवाई दरम्यान गोंदियातील मयंक महेश अग्रवाल, पराग सुरेश अग्रवाल आणि कुणाल किशोर नखाते हे तिघे एमडी ड्रग्सचे सेवन करताना आढळून आलेत। पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेत पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे। शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या वापराविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून पुन्हा स्पष्ट झाले आहे। रूटीन चेकिंग चालू असताना म्हणजे एटीसीचं जे हॉटेल लॉजेस आपण रूटीन चेक करतो ते चेक करत असताना गोपनीय माहिती मिळाली। त्या माहितीच्या आधारावरती खात्री करण्यात आली एका हॉटेलमध्ये बाहेरगावावरून काही मुलं आलेली आहेत आणि त्यांच्याकडे असण्याचा संशय असल्याबाबत माहिती मिळाल्यावर तिथे खात्री करण्यात आली। सीताबर्डी पोलीस स्टेशनचे पथक आणि अधिकारी अंमलदार गेले आणि तिथे जाऊन खात्री केली असता गोंदियावरून 3 युवक जे आहे हे गोंदियावरूनच एमडी घेऊन आले होते। साधारणतः 2-2.5 ग्रॅम ते एमडी घेऊन आले होते। त्यापैकी काही प्रमाणामध्ये त्यांनी ते सेवन केलेलं होतं। उर्वरित 1.600 ग्रॅमच्या आसपासमध्ये ते शिल्लक राहिलेले जे एमडी आहे ते तिथे मिळून आलेलं आहे आणि सदरचे जे आरोपी युवक जे आहे ते गोंदियावरून येऊन या ठिकाणी काही कामासाठी आलेले होते आणि सदर हॉटेलमध्ये एका हॉटेलमध्ये थांबून ते त्याचं सेवन करत असताना मिळून आले आणि त्यांच्याकडे काही प्रमाणात एमडी सुद्धा मिळून आला। त्यांची नावे जी आहे ती मयंक अग्रवाल आहे, मयंक अग्रवाल, पराग अग्रवाल आणि कुणाल नखाते असे त्या आरोपींचे नावं असून त्यांना कायदेशीर कारवाई करून काल गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आले आणि आज रोजी माननीय न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक 18/7/26 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। नागपुरात ड्रग्स विरोधातील पोलिसांची ही कारवाई चर्चेचा विषय ठरत आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।